श्री सत्यनारायण पूजा. पूजेची मांडणी. एक चौरंग, एक पाट. चौरंगाभोवती आंब्याचे 4 डगडे लावावेत. चौरंगावर शुभ्र वस्त्र टाकावे. त्यावर मध्यभागी थोडे गहू टाकावेत. त्यावर एक कलश, त्यात पाणी भरून ठेवावा. त्यात 5 विड्याची पाने टाकावीत. त्यावर ताम्हण तांदूळाने पूर्ण भरून त्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी. कलशासमोर चौरंगावरती 3 सुपाऱ्या विड्याचे जोडपानावर मांडाव्यात व याप्रमाणे मांडामांड करून खालीलप्रमाणे पूजा करावी. स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यावं. ओम भद्रम कर्णिभिः शृणुयाम देवाम भद्रम पश्येमाक्षभिर्यजत्रा स्थिरैरंगे तष्टुवासं तनुभिः वेशेम देवहितं यदायु. ओम स्वस्ति न इंद्र रुद्रश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति नस्तारिक्षो अरिष्टनेमी स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. आपण पूजेकरता भरून घेतलेल्या कलशात गंध, अक्षता आणि फूल टाकावे आणि खालील मंत्र म्हणावा. कलश देवताभ्यो नमः. सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पाणी समर्पयामी. प्रार्थनापूर्वक नमस्कारांनी समर्पयामी. आता चौरंगावर विड्याच्या पानावर मांडलेल्या सुपारीपैकी प्रथम उजव्या हाताची 1 नंबरची सुपारी गणपतीची असते. तिची पंचोपचार पूजा करून खालीलप्रमाणे मंत्र म्हणावे. श्रीमन् महागणाधिपतये नमः. विलेपनार्थनं चंदनं समर्पयामी. श्रीमन् महागणाधिपतये नमः. अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामी. हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्याणि समर्पयामी. श्रीमन् महागणाधिपतये नमः. ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामी. श्रीमन् महागणाधिपतये नमः. धूपम आग्रपयामी. श्रीमन् महागणाधिपतये नमः. दीपम दर्शयामी. नैवेद्य. सुपारीसमोर पाण्याने भरीव चौकोन काढून त्यावर खडी साखरेची वाटी ठेवावी. गायत्री मंत्र म्हणून त्या वाटीत तुळशीचे पान ठेवावे. नंतर दुसरे तुळशीचे पान घेऊन 3 वेळा वाटीभोवती पाणी फिरवावे आणि फिरवताना मंत्र म्हणावा. सत्तेन वर्तेन परिसिंचामी. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नंतर तुळशीचे पान गणपतीच्या सुपारीसमोर ठेवून मंत्र म्हणायचा आहे. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. यानंतर पुन्हा एकदा दुसरे तुळशीपत्र घ्यावं आणि वरीलप्रमाणे मंत्र म्हणावे. सत्यतः व्रतेन परिसिंचामी. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. 3 पळ्या पाणी तामनात सोडायच्या. उत्तरापोषणं समर्पयामी. हस्तप्रक्षालनं समर्पयामी. मुखप्रक्षालनं समर्पयामी. आता चौरंगावर विड्याच्या पानावर मांडलेल्या सुपारीपैकी मधली सुपारी कुलदेवतेची असते. तिची पंचोपचार पूजा करायची. श्री कुलदेवताभ्यो नमः. विलेपनार्थनं चंदनं समर्पयामी. श्री कुलदेवताभ्यो नमः. अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामी. हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्याणि समर्पयामी. श्री कुलदेवताभ्यो नमः. ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामी. श्री कुलदेवताभ्यो नमः. दीपम दर्शयामी. सुपारीसमोर पाण्याने भरीव चौकोन करून त्यावर खडी साखरेची वाटी ठेवावी. गायत्री मंत्र म्हणून त्या वाटीत तुळशीचे पान ठेवावे. नंतर दुसरे तुळशीचे पान घेऊन 3 वेळा वाटीभोवती पाणी फिरवावे आणि म्हणायचे. सत्यतः व्रतेन परिसिंचामी. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नंतर तुळशीचे पान कुलदेवतेच्या सुपारीसमोर ठेवताना ओम प्राणाय स्वाहा. अपानाय स्वाहा. व्यानाय स्वाहा. उदानाय स्वाहा. समानाय स्वाहा. ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. मध्यपाणीयं समर्पयामी. पुनः पृक्ष. सत्यतः व्रतेन परिसिंचामी. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. उत्तरापोषणं समर्पयामी. हस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनं समर्पयामी. वरुण देवतेची पूजा. आता चौरंगावर विड्याच्या पानावर मांडलेल्या सुपारीपैकी उत्तरेकडील श्री वरुण देवतेची पंचोपचार पूजा करायची. श्री वरुण देवताभ्यो नमः. विलेपनार्थनं चंदनं समर्पयामी. श्री वरुण देवताभ्यो नमः. अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामी. हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्याणि समर्पयामी. श्री वरुण देवताभ्यो नमः. ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामी. श्री वरुण देवताभ्यो नमः. धूपम आग्रपयामी. श्री वरुण देवताभ्यो नमः. दीपम दर्शयामी. सुपारीसमोर पाण्याने भरीव चौकोन करून खडी साखरेची वाटी ठेवावी. गायत्री मंत्र म्हणून तुळशीचे पान ठेवावे. ओम सत्यतः व्रतेन परिसिंचामी. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा. अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. मध्यपाणीयं समर्पयामी. पुनः पृक्ष. सत्यतः व्रतेन परिसिंचामी. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. बाळकृष्ण देवतेची पूजा.
श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः धूपम आग्रपयामि श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः दीपम दर्शयामि. शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. सत्यतः व्रतेन परिसिंच्यामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. मद्यपानीयं समर्पयामि पुनः प्रोक्ष सत्यतः व्रतेन परिसिंच्यामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. उत्तरापोषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुख प्रक्षालनं. नमस्कार करायचा आहे आणि सत्यनारायणाची कथा वाचायची आहे. आता श्री सत्यनारायणच्या कथेत आरंभ होत आहे. श्री गजाननाला नमस्कार असो. एकदा नैमिषारण्यात शौनक वगैरे मुनींनी सुताला विचारले, मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फल कोणत्या व्रताने मिळतात ते आम्हाला सांगा. यावर सूत म्हणाले, पूर्वी नारदाने हाच प्रश्न श्री विष्णूला विचारला होता. ती हकीकत मी तुम्हाला सांगतो. एकदा नारद मुनी पृथ्वीवर हिंडत असता तेथे अनंत जन्म घेऊन सर्वजण खूप दुःख भोगत आहेत असे त्यांना दिसले. तेव्हा ते लगेच वैकुंठात विष्णूकडे गेले. तेथे त्यांनी विष्णूंची स्तुती करून त्याला प्रसन्न करून घेतले. नंतर ते म्हणाले, आपली कृपा असेल तर पृथ्वीवरील सर्व लोकांची दुःख नाहीसे होतील. असा काही उपाय सांगा. ते ऐकून श्री विष्णू म्हणाले, नारदा, मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे. स्वर्गात किंवा मृत्यूलोकात कोणालाही माहीत नसलेले असे पुण्यकारक व्रत मी तुला सांगतो. हे व्रत करणारा सर्व काळ सुख भोगून शेवटी मोक्षपदास जातो. हे व्रत दुःखाचा नाश करणारे असून धनधान्य व सौभाग्य व संतती देणारे आहे. याला श्री सत्यनारायणाचे व्रत असे म्हणतात. सूर्यास्तानंतर 2 तासात केव्हाही सत्यनारायणाचे पूजन करावे. केळी, दूध, तूप, साखर व रवा हे सर्व समप्रमाणात 1.25च्या मापाने घेऊन त्याचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा. आपले बंधू बांधव परिवार व मित्र यांच्यासह श्री सत्यनारायणाची कथा ऐकून तीर्थप्रसाद घ्यावा. नंतर सर्वांना भोजन करावे. श्री सत्यनारायणाची पूजा देवळात अगर पवित्र जागी करावी. हे व्रत केलेले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व कलियुगात सर्व जीवांना दुःखनाशाचा हाच एकमेव सोपा उपाय आहे. हरये नमः, हरये नमः. श्री स्कंदपुराणातील रेवाखंडातील श्री सत्यनारायण कथेचा पहिला अध्याय येथे समाप्त झाला. अध्याय 2. भगवंत पुढे म्हणतात, हे व्रत पूर्वी कोणी केले होते ती कथा आता ऐका. सुंदर व पवित्र अशा वाराणसी नावाच्या नगरीत एक ब्राह्मण राहत होता. तो दारिद्र्याने ग्रासला होता. तो रोज भिक्षा मागण्यासाठी हिंडत असे. त्याचे दुःख पाहून एकदा भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व त्याला म्हणाले, ब्राह्मणा, तुझे दुःख पाहून मला दया येते. तू आता सर्व दुःखाचा नाश करणारे श्री सत्यनारायणाचे व्रत कर. असे म्हणून भगवंतांनी त्याला श्री सत्यनारायणाच्या पूजेचे सर्व विधान सांगितले. त्याप्रमाणे ब्राह्मण दुसरे दिवशी श्री सत्यनारायणाची पूजा करण्यास निश्चय करून भिक्षेस गेला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाला खूप भिक्षा मिळाली. त्याने पूजेचे सर्व सामान आणून श्री सत्यनारायणाचे पूजन केले व तीर्थप्रसाद घेतला. त्यामुळे तो दारिद्र्यातून मुक्त होऊन पूर्ण सुखी झाला. प्रत्येक महिन्याला तो श्री सत्यनारायणाची पूजा करू लागला. एकदा तो पूजा करीत असता एका मोळीविक्याने तहान लागली म्हणून तेथे आला. श्री सत्यनारायणाची पूजा कथा चाललेली पाहून तो तिथेच थांबला. नंतर तीर्थप्रसाद घेऊन त्याने व्रताची माहिती सांगितली व तो आपल्या कामाला गेला. दुसऱ्या दिवशी श्री सत्यनारायण पूजा करण्याचा निश्चय करून तो नगरात गेला. त्याच दिवशी त्याला पुष्कळ द्रव्य मिळाले. तेव्हा त्याने ते सामान आणून उत्तम प्रकारे इष्टबांधवांसह श्री सत्यनारायणाची पूजा केली. व्रताच्या प्रभावाने तो पृथ्वीवर एक परमसुख भोगू लागला. शेवटी मोक्षाला गेला. हरये नमः, हरये नमः. श्री स्कंदपुराणातील रेवाखंडातील श्री सत्यनारायण कथेचा 2रा अध्याय येथे समाप्त झाला. अध्याय 3. सूत पुढे म्हणतात, मुनी हो, मी आणखीन एक श्री सत्यनारायणाची कथा सांगतो. पूर्वी उल्कामुक नावाचा एक सत्यव्रती व भक्तिमान राजा होऊन गेला. त्याची पत्नी पतिव्रता व लावण्यवती होती. एक दिवस तो राजा नदीच्या तीरावर श्री सत्यनारायणाचे पूजन करीत असता तेथे साधू नावाचा एक वाणी आला. ते पाहून साधू वाण्याला त्याची माहिती विचारली. नंतर त्याने तीर्थप्रसाद घेतला व साधू वाण्याला संतती नसल्यामुळे फार दुःख होत होते. तेव्हा हे व्रत करण्याचा निश्चय करून तो घरी गेला आणि त्याने आपली लीलावती नावाच्या पत्नीला आपण केलेला नवस सांगितला. श्री सत्यनारायणाच्या कृपेने लीलावती गर्भवती राहिली. 9 महिन्यांत तिला एक कन्या झाली. तिचे नाव कलावती असे ठेवले. ती चंद्राच्या कलेप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागली. पण त्या साधूवाण्याला सत्यनारायणाचे पूजन करण्याची आठवण झाली नाही. पत्नीने आठवण केल्यानंतर मुलीला लग्नाच्या वेळी सत्यनारायणाची पूजा करू असे त्यांनी ठरवले. पुढे मुलगी मोठी झाल्यावर तिचे लग्न कांचन नावाच्या नगरातील एका योग्य वाण्याच्या मुलासोबत ठरवले. मोठ्या आनंदपूर्वक साधूवाण्याने तिचे लग्न करून दिले. पण त्याला सत्यनारायण पूजेची आठवण राहिली. त्यामुळे भगवान सत्यनारायण त्यांच्यावर रागवले. ती हकीकत आता एका थोड्याच दिवसात
तो साधुवाणी व्यापारासाठी जावयासह सिंधू नदीच्या तीरावर असणाऱ्या रत्नपूर नगरात गेला. तेथे व्यापार करून काही दिवस सुखात गेल्यावर श्री सत्यनारायणाच्या शापाने त्याला भयंकर दुःख प्राप्त झाले. थोड्या दिवसांनी तेथील चंद्रकेतू राजाच्या वाड्यात चोरी झाली व द्रव्य घेऊन चोर पडू लागले. राजदूतांनी त्यांचा पाठलाग केल्यामुळे ते घाबरले व शेजारीच असलेल्या साधुवाण्याच्या घरी त्यांनी ते चोरीचे सामान टाकून दिले. पाठीमागून राजदूत आले. त्यांनी वाण्याला चोर म्हणून पकडून जावयास राजासमोर आणून उभे केले. राजानेही फारसा विचार न करता त्यांना बंदीत टाकले. इकडे साधुवाण्याच्या घरी चोरांनी सर्व लुटून नेले. त्यामुळे त्याची बायको व मुलगा यांना अतोनात दुःख होऊन ते घरोघरी भिक्षा मागत फिरू लागले. एक दिवस भुकेने व्याकुळ झालेली कलावती एका ब्राह्मणाच्या घरी गेली. तिथे श्री सत्यनारायणाची पूजा चालू होती. तिथे तीर्थप्रसाद घेऊन तिने आपल्यावर कृपा करण्यासाठी श्री सत्यनारायणाची प्रार्थना केली. नंतर घरी जाऊन तिने सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली. ते ऐकून साधुवाण्याला सत्यनारायणाची आठवण होऊन तिने सत्यनारायणाचे पूजन केले व हात जोडून ती म्हणाली, हे भगवंता, पती व जावई यांचे अपराध माफ करून आपण आम्हाला क्षमा करावी. श्री सत्यनारायणांचे संतुष्ट होऊन चंद्रकेतू राजाच्या स्वप्नात जाऊन म्हणाले, राजा, हे 2 वाणी तू बंदीत ठेवले आहेस, त्यांना सकाळी सोडून दे. त्याप्रमाणे त्यांचे सर्व धनही त्यांना परत देऊन टाक. त्याप्रमाणे सकाळी राजा सभेमध्ये ते स्वप्न सांगून त्या 2 वाण्यांना समोर आणले आणि त्यांना म्हणाला, वैश्य हो, तुमच्या दैवयोगात तुम्हाला पुष्कळ दुःख भोगावे लागले. आता तुम्ही सुखाने घरी जा. असे सांगून त्यांना वस्त्र अलंकार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांचे सर्व धनही त्यांना परत दिले. साधुवाण्याने व त्याच्या जावयाने राजाला नमस्कार केला व आपल्या नगरात जायची ती तयारी करू लागले. हरये नमः हरये नमः. श्री स्कंदपुराणातील रेवाखंडातील श्री सत्यनारायणाच्या कथेचा 3रा अध्याय येथे समाप्त झाला. अध्याय 4. नंतर साधुवाणी सर्वांचा आशीर्वाद घेऊन जावयासह स्वतःच्या नगरात जाण्यास सिद्ध झाला. त्याने नौका ठरवून सर्व माल त्यावर भरला. तेव्हा त्याची परीक्षा पाहण्यासाठी श्री सत्यनारायण संन्यास वेश घेतला व ते साधुवाण्याला म्हणाले की, हे साधू, या नौकेत काय आहे? द्रव्याने चळून गेले ते 2 वाणी उपहासाने त्याला म्हणाले की, संन्यासी महाराज, आपल्याला द्रव्य पाहिजे म्हणून विचारत आहात काय? पण आमची नौका पालापाचोळ्याने भरलेली आहे. हे असत्य भाषण ऐकून भगवान फक्त एवढेच म्हणाले, तुझे म्हणणे खरे हो. असे म्हणून भगवान त्या तीरावर पलीकडे जाऊन बसले. इकडे साधुवाण्याने पाहिले तो हलकेपणामुळे नाव पाण्यावर जास्त आलेली. त्याबरोबर तो घाबरला आणि नौकेत पाहू लागला तर ती सर्व पालोपाचोळ्यांनी भरलेली दिसली. हे पाहून अतिशय शोक करू लागला. तेव्हा त्याचा जावई म्हणाला, महाराज, उगीच शोक करीत बसू नका. त्या संन्यासाच्या शापामुळे हे सर्व झाले आहे. आपण त्यालाच शरण जाऊ. त्याचे बोलणे ऐकून साधुवाणी संन्यासाजवळ गेला आणि नमस्कार करून आदरपूर्वक म्हणाला, महाराज, मगाशी मी खोटे बोललो, मला क्षमा करा. असे म्हणून साधुवाण्याने त्याला पुन्हा नमस्कार केला. तेव्हा संन्यास वेशधारी भगवान म्हणाले, तू शोक करू नकोस. माझे पूजन विसरलास म्हणून तुला हे दुःख प्राप्त झाले. हे ऐकून साधुवाणी दिनवाणीने म्हणाला की, भगवान, माझ्यावर कृपा करा. मी तुम्हाला शरण आलो आहे. त्यावर प्रसन्न होऊन ईशितवर साधुवाण्याला देऊन भगवान गुप्त झाले. नंतर साधुवाणी नौकेवर जाऊन बघतो तो नौका द्रव्याने पूर्ण भरलेली दिसली. तेव्हा साधुवाण्याने मित्रासह व जावयासह सत्यनारायणाची यथासांग पूजा केली. नंतर नौका पाण्यात लोटून तो घरी जाण्यास निघाला. त्याच्या नगरात जवळ तीरावर आलेला एक दूत घरी पत्नीला कळवण्याकरता पाठवला. दूताने सांगितले, वर्तमान ऐकून साधुवाण्याची बायको पतिदर्शनासाठी बंदरावर गेली. जाताना मुलीला सत्यनारायणाची पूजा कर असे सांगून ती घाईघाईने आई सांगितल्याप्रमाणे कलावतीने सत्यनारायणाची पूजा केली. पण ती पतीच्या दर्शनाला उत्सुक असल्यामुळे तीर्थप्रसाद न घेता तशीच बंदरावर गेली. त्यामुळे रागवलेल्या सत्यनारायण प्रभूने तिचा पती असलेली नौका पतीसह पाण्यात बुडवली. हे पाहून कलावती शोकाने विव्हल झाली, जमिनीवर पडली. भयभीत झालेल्या साधुवाणी आणि त्याची पत्नी हा प्रकार पाहून आश्चर्यचकित होऊन अगदी घाबरून गेले. कलावती, तिची आई त्यांना अत्यंत शोक केला व कलावती सती जाण्यास सिद्ध झाली. हे पाहून साधुवाणी म्हणाला, हे संकट टळेल तर मी सत्यनारायणाची पूजा करेल. हे ऐकून दीनदयाळू सत्यनारायण आकाशवाणीने म्हणाले की, हे साधू, तुझी कन्या तीर्थप्रसादाचा त्याग करून पतिदर्शनासाठी आली आहे. त्यामुळे हा प्रकार घडला आहे. ती घरी जाऊन तीर्थप्रसाद घेऊन येईल तर तिला तिचा पती निसंशय प्राप्त होईल. ही आकाशवाणी ऐकून कलावती घरी गेली व तीर्थप्रसाद घेऊन परत बंदरावर आली आणि तो तिच्या पती स्वजनासह तिच्या दृष्टीस पडला. मग ते सगळेजण अतिशय आनंदित होऊन घरी गेले. नंतर तो साधुवाणी प्रत्येक पौर्णिमेला संक्रांतीला श्री सत्यनारायणाची पूजा करू लागला.
या लोकी तो सुखी झाला आणि शेवटी मोक्षपदाला गेला. हरये नमः हरये नमः. अध्याय 5. सूत पुढे म्हणतात की पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा होऊन गेला. एक दिवस मृगया करून तो परत येत असता वाटेत त्याला एक वडाच्या झाडाजवळ काही गवडी भक्तिभावाने श्री सत्यनारायणाची पूजा करीत असलेले दिसले. परंतु राजा पुढेही गेला नाही व त्याने सत्यनारायण प्रभूंना नमस्कार केला नाही. तरीसुद्धा त्या गवड्यांनी राजापुढे सत्यनारायणाचा प्रसाद आणला. नंतर त्या गवड्यांनी आपल्याच बांधवासह व मित्रासह तीर्थप्रसाद आनंदाने ग्रहण केला. पण राजाने प्रसादाचा अवहेर केल्याने तो फार दुःखी झाला. त्याचे 100 मुलगे, धनधान्य, संपत्ती सर्व नाश पावली. ही सत्यनारायणाची अकृपा आहे हे जाणून राजा पुन्हा त्या गवड्याजवळ गेला व भक्तियुक्त अंतकरणाने त्याने श्री सत्यनारायणाचे पूजन केले. त्यामुळे अंगध्वज राजांचे धन, पुत्र, ऐश्वर्य यांनी संपन्न झाला व लोकात सुखी होऊन शेवटी सत्यनारायणापुरात गेला. जो कोणी अतिदुर्लभ असे श्री सत्यनारायणाचे व्रत करतो व फल देणारी कथा भक्तिभावाने ऐकतो त्याला सत्यनारायणाच्या प्रसादाने धनधान्य वगैरे सर्व वस्तूंचा लाभ होतो. दरिद्राला धन मिळते, बंधनात असेल तो बंधनातून मुक्त होतो, भीतीग्रस्त झाला तो भीतीपासून मुक्त होतो, यात संशय नाही. इच्छिलेले सर्व फळ मिळते, त्याला सत्यनारायण प्राप्त होतो. मुनी हो, असे सत्यनारायण व्रत मी तुम्हाला सांगितले आहे. व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. विशेष करून कलियुगात श्री सत्यनारायणाची पूजा फल देणारी आहे. या सत्यनारायणाला कोणी काल असे म्हणतात, कोणी सत्यदेव म्हणतात, कोणी ईश म्हणतात, तर कोणी सत्यनारायण म्हणतात. याचे जो नित्य पठण करतो किंवा श्रवण करतो त्याची सर्व पापे सत्यनारायणाच्या प्रसादाने नाहीशी होतात. यात काही शंका नाही. हरये नमः हरये नमः.